बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी परतीच्या सरी. प्रकरण 7. 11ला परिपाठ सुरू होता. परिपाठ साऱ्या चौकातील लोकांना ऐकू जायचा. राष्ट्रगीत सुरू झालं की काही लोक सावधान स्थितीत उभे राहत व मान राखत. काही नशेडी वाट वाकडी करत शेडमागे निघत. प्रार्थनेनंतर शेवाळे मॅडमांनी पंचांग सांगितलं. सावीकडे सुवचने सुविचाराचा भाग होता आज. ती उठली. समोरच्या शेडमधून रघु शाळेजवळ येताना दिसला. तिनं त्याकडे पाहिलं. ती जे सांगणार होती अचानक तिने त्यात बदल केला. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सांगायला सुरुवात केली. भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाठाळाच्या माती हानू काठी. आपला वकूब नाहीच जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगावर काही बोलण्याचा, तरी तिच्या अल्पमतीनं ती मुलांना अर्थ सांगू लागली. मुलांनो, चांगल्या लोकांसाठी आपलं सारं द्या, पण जे लबाड आहेत त्यांना आपला हिसका आपण दाखवायलाच हवा. ती बरंच काही बोलत होती. रघुला सारं उमगत अंतरंगात भेदावं हेच तिला वाटत होतं, पण तो मात्र जणू तिकडे दुर्लक्ष करीत LC घेण्यासाठीच परिपाठाची वाट पाहत होता. सर, त्या कृष्णा तात्यांच्या मुलाला पाहायला येणार आहेत. मुलीवाल्यांना त्याच्या वयाच्या खात्रीसाठी LC हवी आहे, रघु राठोड सरांना सांगत होता. रघु, आता तरी देव बसलेत ना, मग लग्नासाठी पाहायला कसं? सर, मुलीवाले पाहुणेही हेच सांगत होते, पण कृष्णा तात्याच्या बहिणीनं त्यांना पटवलं काही बाई सांगून तयार केलंय. रघु, मला केंद्रावर जायचे मीटिंगला, पण मी सावळे मॅडमला बनवायला सांगतो. तोवर बस ऑफिसात म्हणत राठोड सर वर्गावरून सावळे मॅडमांना बोलवत LC बनवायला लावत निघून गेले. चव्हाण, नाव जन्मतारीख सांग. सावीसमोर जनरल रजिस्टरचा गठ्ठा टेबलावर सोडत म्हणाली. मॅडम, माझ्याच वयाचा आहे, अंदाजे 75 ते 80च्या दरम्यानचा जन्म. नाव लक्ष्मीकांत कृष्णा. रघु, कितीदा सांगितलंय सावी बोलत जा म्हणून. सावी रघुसमध्येच अडवत, मॅडम ही शाळा आहे, घरी ठीक, पण इथं तर तुम्ही मॅडमच आहात ना. रघु, या जागेवर तूही असायला हवं होतं ना. ती काळजातून तुटत म्हणाली. मॅडम, नशीब असतं एकेकाचं. माझ्या नियतीत नसेल नोकरी तर कशाला पस्तावा करावा. सारेच नोकरीवाले असतात असंही काही नाही. ते सोडा, तुम्ही पहा ना नाव, शोधा. सावीनं त्याच्यावर नजर काढत हवं ते जनरल रजिस्टर काढलं व लक्ष्मीकांत नाव शोधू लागली. चव्हाण, हा तुझ्याच वयाचा ना. याला मुलीवाले पाहायला येतात आणि तुला. सावी, तूही आता वनितासारखीच डागण्या. रघु कळवळून बोलला आणि सावीच्या डोळ्यात टचकन पाणी आला. बाहेर कोणी नाही पाहून ती म्हणालीच. मूर्खा, माझा बोलण्याचा उद्देश तसा असेल असं वाटलंच कसं तुला? आपला माणूस ओळखतो ना तू. मग सावी, हल्ली आपलं कोण नि परकं कोण हे ओळखता येत नाही ग. माणसाचा काळ बदलला की आपली माणसे परकी होतात. रघु काळजात आग ओकत होता जणू. जो माणूस आपल्या माणसाला ओळखत येतो तो तरी ओळखायचा. सावीच्या डोळ्यात पाणी होतं म्हणून तिला समोरून येणारी शेवाळे मॅडम ही भुरसट दिसत होती. चव्हाण भाऊ, काय काम काढलं? मॅडम, LC हवी होती, ती घ्यायला आलो, रघु बोलला. सावी आपली नाव शोधण्यात गुंग जणू. शेवाळे मॅडमांनी पुढ्यातले खडू काढले व निघाल्या. सावी, उरकव पटकन. रघुला तिथं थांबणं अवघड वाटू लागलं. रघु सावी बोलला आणि सावीला आतून एकदम चांदणं पडल्यागत वाटलं. शोधते ना, काळजीपूर्वक शोधावं लागतं. सावीला हा उठूच नये असं वाटत असल्यानं नाव सापडूनही तिथे मागं पुढे ढकलत पुढे शोधत होती. मी पाहू का दुसऱ्या रजिस्टरला?
महत्त्वाचं रेकॉर्ड आहे हे, डायऱ्या नाहीत. सावी त्याकडे पाहत बोलली. नवीन लिहितेय का डायरी? रघूनं विचारलं आणि सावीला धक्काच बसला. रघु लिहावंसं वाटलंच नाही, पण आत्ता लिहावंसं वाटतं. लिह, अवश्य लिह. आणखी एक लिहावंसं वाटलं तर हल्लीच्या तरुणांची न जुळणारी लग्ने व मुलीच्या पालकांच्या वाढलेल्या अवाजवी अपेक्षा यावरही लिह, रघु म्हणाला. जी रजिस्टर चालणं सोडत त्याकडं पाहू लागली, तोच रघुनं रजिस्टरचं लक्षात ठेवलं. पान नंबर काढून देत तिच्याकडे रजिस्टर सरकवलं. सावी, बनव मुकाट्याने, टाइमपास नकोस करूस. रघु बोलला आणि आपली चुरी पकडली गेली म्हणून तिने कार्बन टाकत व्यवहारिक उठला, पुटपुटत एलसी बनवायला सुरुवात केली. सावी एलसी बनवण्यात गुंग असताना त्याचं तिच्या भुरभुरणाऱ्या बटांकडे लक्ष गेलं आणि त्यास रेल्वेतला प्रवास आठवला. त्याचा काळीच देठच कुरतडल्यागत झाला. कालवा कालव आणि कोलाहल. सावी, अस्नोद होऊन तात्याला घ्यायला बोरमळ्यात आलो त्याच दिवशी चोरीत पकडलो गेलो, नाहीतर मीही आपल्या माणसाच्या शोधासाठी आलोच असतो ग. रघु तिच्या भुरभुरणाऱ्या बटात रक्तिमा उतरलेली नजर अडकवत थंड रक्ताळलेले बोल उठावेत तसं बोलला. सावीचा आपण काय ऐकतोय याचा आपल्या कानावर विश्वासच बसला नाही, पण रघुची एकटक नजर व थंड बोल यानं ती हादरलीच. त्या जीव घेण्या डोहात मला उतरायला लावू नकोस चव्हाण, सावी हुंदकावरत बोलली. हव्या तिथं सया घेत शिक्के मारत तिने जोशी मॅडमांची फॉर्म म्हणून सही घेतली व एलसी रघुस दिली. सावीचा एका तपातल्या भूतकाळाचा डोह ढवळला गेला. रघुच्या एका वाक्यानं मीही आलोच असतो आपल्या माणसाच्या शोधात. चव्हाण, चव्हाण का आला नाहीस? गिरणा खोऱ्यातलं गालनपूर हे एक समृद्ध गाव. गिरणेच्या पाटाचं पाणी पिऊन इथली शेती पेरू, लिंबू, केळीचं बक्कळ उत्पन्न देई. गावात सतत पैसा खुळखुळे. गावाची विभागणी सामाजिकदृष्ट्या 2 जातीय. वरच्या गावात सोनवणे व मगरे 2 पट्ट्या असल्या तरी एकच समाज. खालचा सारा गाव आभणे पट्टीचा दुसऱ्या समाजाचा. दोन्ही समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न. केळी, पेरू, लिंबाच्या बागांनी रगड पैसा. आभणे पट्टीतील रमाकांत आबा हे मुंबईला जज होते. गेल्या साली निवृत्त झाले. त्यांची उठबस मोठमोठ्या लोकात. ते मुंबईत राहत असले तरी 15 दिवसात गावाला येत. सतत जनसंपर्क. आभणेपट्टी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गावाचा कारभार करत. ग्रामपंचायतीत 13 सदस्य. वरच्या गावात 7 तर खालच्या गावात 6 सदस्य. पण आभणेपट्टी तरी बहुमत मिळवत सरपंच पद आपल्या खालच्या गावाकडेच घेत सत्तेवर राहत आलेली. रमाकांत आभणे आबाचा चुलत भाऊ धर्मा आभणे गेल्या 15 वर्षांपासून सरपंच. वरचा गाव एकाच जातीचा पण 2 पट्ट्यात विभागलेला. सोनवणे पट्टी ऐनवेळी फुटे व खालच्या गावातील आभणेकडे वळत, म्हणून वरच्या गावाला सत्तेनं कायम फुल भरलेली. या पंचवार्षिकला दगाजीराव मगरेनं हरल्यापासूनच लोक कल्याणाच्या योजना आणत लोकांची कामं करत सत्तारूढ पाटला टक्कर द्यायची तयारी चालवलेली. दगाजीरावाचा श्रीकांत मगरे हा आपल्या बापाच्या खांद्याला खांदा लावत गावासाठी झटू लागला. तो मुंबईला एका आमदाराकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करी. त्यामुळे त्याचाही दबदबा. आमदार स्थानिक नसला तरी त्यांच्यामार्फत तो गावाच्या विकासासाठी अनेक योजना आणे. या 5 वर्षात तर त्यानं कमालच केली आहे. गावाचा चेहरा मोहराच बदलला. धर्मा अभणीची पायाखालची जमीनच खचकू लागली. तिकडे रमाकांत आबाच्याही बाब लक्षात आली. मुंबईत श्रीकांत मगरेचा आमदारामुळे कसं वलय झालंय हे तो पाहत होता. त्यामुळे येणारी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेशी बनत चालली. 1 वर्ष बाकी असतानाच गालनपूरचे खालचे वरचे दोन्ही भाग तयारी करत जण दंड थोपटू लागले. श्रीकांत मगरेला आपल्या बापाची चूक कळू लागली होती. वरचं गाव एकच जातीचं असलं तरी 2 पट्टीत विभागलं, यातच आपलं हरण्याचं रहस्य लपलंय. तो वरच्या गावाला जातीय मुद्द्यावर एक करू पाहत होता. पण सोनवणे पट्टी पक्की इरसाल, ते ऐन वेळेस आभणे पट्टीस मिळत. हे दर पंचवार्षिकला घडत असे.
यावेळेस हेच होऊ द्यायचं नाही हे श्रीकांत व दगाजीराव ठरवू लागले. सोनवणे पट्टीतील मीराबाई ही हुशार व महत्वाकांक्षी बाई. बाजी 8 वर्षांचा असतानाच नवरा मेला, तरी मीराबाई डगमगल्या नाहीत. आपल्या 2-3 एकरातच राबत त्या बाजी व आपल्या नंदेची मुलगी सावी सांभाळ शिकवत राहिल्या. सावीचं D.Ed केलं, तर बाजी हा दगाजीराव मगरेंकडे ड्रायव्हर म्हणून. बाजी हा श्रीकांत मगरेचा पक्का मित्र. श्रीकांत बाजीस कायम आपल्यासोबत मुंबईला फिरवे. आमदाराचा श्रीकांतचा उजवा हात, तसा श्रीकांतचा बाजी हा उजवा हात. मीराबाई बाजीस हे काम सोडायला सांगत. यावेळेस सोनवणे पट्टीस कसं फोडायचं यासाठी आभणे पट्टी वेगवेगळ्या योजना आखू लागली. मीराबाई आभणे पट्टीकडून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या, पण यावेळेचं चित्र वेगळं होतं. श्रीकांत व बाजी हे पक्के मित्र झाल्यानं बाजी मीराबाई सोनवणे पट्टी ही मगरेंकडं वरच्या गावाकडं झुकेल हे रमाकांत आबांना आधीच हेरलं होतं. म्हणून त्याने आपल्या चुलत भावास धर्मास मीराबाई जाणार नाही व बाजीच इकडे येईल असं काहीतरी करायला बजावलं. मीराबाईचा आपली नंदेची मुलगी सावीत पक्का जीव. ती नुकतीच D.Ed सुटली व क्लास घेते हे धर्माला माहीत होतं. आबा, आपल्या संस्थेत एक जागा कराल का? सावी सावळेस आपल्या संस्थेची ऑर्डर दिली तर मीराबाई व बाजी कधीच फुटणार नाही, आभणेपासून. धर्मा आभणेनं रमाकांत आबांना सांगितलं. रमाकांत आबांनी मीराबाईस बोलावलं. मीराबाई, तुम्ही बाजीला नाहक ड्रायव्हरीत अडकवलंय. तो जर शिकला असता तर आमच्या संस्थेत त्याला हेडमास्टरच केला असता. पण आता जे झालं ते झालं. सावीस घेतो आम्ही आमच्या संस्थेत नोकरीला. आपण एका दमात प्रस्ताव ठेवला. मीराबाई विचार करू लागल्या. सावीस यांच्या संस्थेत लावणं म्हणजे कायम खालच्या गावातील आभणे पट्टीच्या राजकारणातच राहणं. पण आता गणितं वेगळी आहेत. सोनवणे पट्टी यावेळेस श्रीकांतमुळं साथ सोडणारच नाही, आणि आता आपला बाजीही त्यांच्यासोबतच. मीराबाई विचारात पडल्या. आबा, मी माझ्या मुलास विचारून कळवते, म्हणत उठून आल्या. श्रीकांत व बाजी नेमके घरी आलेले. मीराबाईंनी श्रीकांतकडे पाहिलं. एक वेगळंच तेच करारीपण त्याच्या व्यक्तिमत्वात दिसत होतं. हा दगाजीरावापेक्षाही पुढे जाईल हे मीराबाईनं ओळखलं. तो सावी चहा घेऊन आली. मीराबाई सावीजवळ उभ्या श्रीकांतला निहाळत होती. तिच्या डोक्यात एकदम वेगळीच कल्पना तरळली. राजकीय स्थितीचा फायदा करून घेतला तर? मीराबाई गालात हसल्या. बाजी, रमाकांत आबा आपल्या सावीस त्याच्या शाळेत नोकरी देत आहेत. मीराबाई श्रीकांत समोर म्हणाल्या. बाजीस आपली आई श्रीकांत समोर हे काय बोलते हे ऐकून राग आला. आई, आता त्या आभानेचा पक्ष सोडायचा आपल्याला. बाजी, पक्ष सोडण्यापेक्षा सावीचं कल्याण महत्त्वाचं आहे. मीराबाई तर बोलल्याच. सायंकाळी अपेक्षेप्रमाणे दगाजीराव मगरेकडचं बोलावणं आलंच. मीराबाई खुशीनं गेल्या. मीरा, सोनवणे व मगरे 2 पट्ट्या असल्या तरी ते जसे जात म्हणून एक दाखवतात तशी एकी आपण कधी दाखवणार? दादा, मी तर मागच्या वेळी आले होते आपणाकडे तिकीट मागायला, पण आपण दिलं नाहीत. त्याने दिलं तिकीट, मग नाईलाज झाला माझा. मीराबाई धूर्तपणे बोलल्या. मीरा, मागचं जाऊ दे. भाजीला लावलं ना श्रीकांतनं, मग यावेळी तरी सोनवणेंनी इमान राखा. दादा, तुम्ही ड्रायव्हर म्हणून बाजीला लावलं. आत्ताच रमाकांत आबा आमच्या सावी शिक्षिकेची ऑर्डर देत आहेत. हा फरक आहे मगरे व आभणेत. मीराबाई बोलल्या. म्हणजे आता तू तिकडे सपोर्ट करणार मग? दादा, सावीच्या भविष्यासाठी माझा नाईलाज आहे. हा एक होऊ शकतं. मीराबाईनं छातीचं दडपण सहन करत प्रश्न केलाच. काय? श्रीकांतरावांसाठी सावी आपणास कशी वाटते? दादासाहेब, मला सावीसाठी श्रीकांतराव जावई पसंत आहेत. हे नातं होत असेल तर सावी तिकडे शाळेत कशाला जाईल? सावीस काय, पण सोनवणे पट्टीतलं कुणीच फुटणार नाही ही ग्वाही देते मी पक्की. मग वरच्या गावचे 7 सदस्य पक्के, सरपंच तुम्हीच. मीरा,
तू राजकीय स्थितीचा फायदा उठवतेस असं नाही का वाटत तुला? दादा, मी मुलगी देते आपल्या घरात, आणखी काय हवं आहे? ना की बाजीसाठी काही मागतेय मी. यात फायदा तुमचाच. मीरा, आमची परिस्थिती व तुझी परिस्थिती यात तुलना तरी होईल का? परिस्थितीचं काय घेऊन बसला दादा? उपडीची झोपडी व्हायला वेळ लागत नाही, पण सौंदर्य व संस्कार हे लगोलग येत नसतात. माझी भाची लक्ष्मी आहे, लक्ष्मी. तिच्या रूपाचं चांदणं मगरीच्या हवेलीत पडलं तर तुमच्या वैभवात व सत्तेत भर घालेल ते. मीरा बोलली, पण दगाजीराव तयार झाले नाहीत. त्यांनी मौन पाळलं. दादा, मी 2 दिवस तुमच्या निर्णयाची वाट पाहते. होकार आला तर आनंद, नाहीतर रमाकांत आबांचा प्रस्ताव स्वीकारत सावीस संस्थेत जॉईन करते. जाणारे मीराबाईस दगाजीराव निहाळत होते. मीराबाई किती व्यवहारी आहे, परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा हे बरोबर जाणते, पण त्यासोबत चरित्र संपन्न आहे हे मात्र निश्चित. दगाजीराव मगरीने मीराबाईंचा प्रस्ताव घरात ठेवला. मग त्यांच्या अपेक्षेप्रमाणे श्रीकांत व त्याच्या आईनं धुडकावून लावला. दादासाहेब, माझ्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. एक साधी शिक्षिका त्यात नाहीच. एक मीराबाई व बाजी गेला तरी चालेल, पण लग्नाचं मुळीच जमणार नाही. श्रीकांतनं सपशेल नाकारलं. तो सतत मुंबईत राहणारा, त्याला खेड्यात राहणारी टिपिकल सावी मुळीच नको होती. अहो, तुमचं राजकारण तिकडंच पेटवा. त्या मीरेकडं काय आहे एवढं? 2-3 एकराचा तुकडा, त्यात त्या सावीला ना आई ना बाप, नकोच सुनती. सत्ता अशीही कुठं होती आपल्याकडे? त्या सत्तेसाठी काहीही निर्णय घेऊ नकास. दगाजीरावांना घरातून सुने खडे बोल ऐकावे लागले. श्रीकांतनं सावीस नकार द्यावा ही बाब बाजीच्या मनास खटकली. त्यानं दाखवलं नाही, पण आत दुखावला गेला तो. दगाजीरावाच्या पेरू, लिंबू, केळीच्या बागाच बागा, गालनपूरमध्ये 2 टोले झंग हवेल्या, जुनं सोनं नाणं भरपूर शिल्लक, खानदानी संपत्ती, श्रीकांत एकटा वारस. मीराबाई राजकीय स्थितीचा मोठा फायदा घेऊ पाहत होत्या. त्यांचंही बरोबरच होतं. त्यांची सावी म्हणजे आरसपाणी सौंदर्य. श्रीकांतकडं संपत्तीला कमी नाही, म्हणजे त्यानं पैसे पाहण्यापेक्षा सौंदर्य पाहावं जे सावीत आहे. पण मीराबाईचा हा विचार श्रीकांतला कसा पटेल? मगरीच्या हवेलीतून नकार होकार काहीच आला नाही. यातच मीराबाई समजल्या. त्यांनी सावीस अभिनयच्या संस्थेत जॉईन केलं. सोबतच बाजीलाही क्लर्क म्हणून घ्यायला लावलं. रमाकांत आबांना मीराबाईचं मुत्सद्दीपण आवडलं. ऐन निवडणुकीच्या वर्षीच वरच्या गावात खिंडार पडलं. दरवेळी निवडणूक आधी एकदम एकी दिसायची, भले मतदान फुटायचं, पण यावेळेस एवढी मेहनत घेऊनही परिणाम उलटा. निवडणुकी आधीच बंड. श्रीकांत व दगाजीरावांना हा एकदम मोठा धक्का होता. त्यात सावीस श्रीकांतनं नाकारणं यानं दुखावलेला बाजी सरळ शाळेतच जायला लागला. बाजीला श्रीकांतच्या सगळ्या चाली माहीत होत्या. आपला जवळचा मित्रच निघून गेला, जणू सोनवणे पट्टीचा म्होरक्याच. गेल्या 4 वर्षांपासून ज्या सोनवणे पट्टीसाठी आपण झटत होतो ते वेगळंच घडलं. श्रीकांत व दगाजीरावांची चडफड होऊ लागली. अभिनयपट्टीनं आधीच जणू भक्कम आघाडी घेतली. श्रीकांतनं नकार दिल्याचा एक जणाला मोठा आनंद झाला, तो म्हणजे सावीला. तिनं आनंदानं अभानीच्या संस्थेत नोकरी स्वीकारली. तिला अवनी असोदेमार्फत पत्रानं रघुही गावातल्या संस्थेत लागला हे कळलं होतं. ती आता पुढचा विचार करू लागली. वरचा गाव व खालचा गाव यात छोटी मोरी होती. ती जणू विभेदक सीमाच. तिच्यावर आधीची फरशी तोडत उंच पूल बांधण्याचं काम सुरू होतं. श्रीकांतनेच ते मंजूर करून आणलेलं. स्लॅबसाठी कच्छ रेतीचं डंपर आणत उपसले जात होते. 10 मिनिटासाठी रहदारी थांबलेली. श्रीकांत खालच्या गावाकडे जाणाऱ्यांना अडवत होते. तिथेच कारजवळ उभा राहत कामाबाबत सूचना देत होते. त्यालाही मुंबईला निघायचं होतं. शाळेला जाण्यासाठी सावी तिकडेच आली. रहदारी बंद म्हणून तीही थांबली. तिला पाहता श्रीकांतची नस धडकली. सावी मॅडम, नवीन नोकरीच्या शुभेच्छा. आणि आमच्या बाजी मित्राशी सांगा.
श्रीकांत तिला डिवचण्यासाठी उपहासाने बोलला, पण सावीला ते समजलं नाही. धन्यवाद, पण खरे तर मीच आपले आभार मानायला हवेत, पण आपली भेटच होत नव्हती. सावीला राजकारणाचं काहीच सोयीसुतक नसल्यानं ती सरळ बोलली, मी समजलो नाही, माझे आभार का? श्रीकांतनं नवल दाखवत विचारलं. तुम्ही लग्नास नकार दिला म्हणून, सावी मंद स्मित करत म्हणाली. श्रीकांतनं तिच्याकडे पाहिलं. तुमची मामी, तुमचा भाऊ तर लग्नासाठी किती देव पाण्यात टाकून तयार होते, मग नकाराचा तुम्हाला एवढा आनंद कसा? श्रीकांतनं न राहून प्रश्न उभा केला. असतात काही कारणं, सावी इतकंच बोलली आणि डंपर उपसत बाजूला झाले म्हणून सावी निघाली. जाणाऱ्या सावीकडे श्रीकांत प्रथमच निरखून पाहत होता. आणखी दुसरं एक डंपर आल्यानं अंतरावर सावीला उभंच राहावं लागलं. श्रीकांत बाजीसोबत बऱ्याचदा मीराबाईच्या घरी गेला होता. अनेकदा सावी समोर यायची तेव्हा पाहिलंही होतं, पण ते पाहणं निर्हेतुक पाहणं होतं. आता तो समोर उभ्या सावीला सहेतुक पाहत होता. डंपराच्या उडणाऱ्या धुळीत सावी स्कार्फ हलवत अडवत होती. त्यावेळी तिच्या मानेला झटका बसत होता व तिची केश रचना लयबद्ध हलत होती. श्रीकांत तन्मयतेने पाहत तिची एक एक हालचाल टिपत होता. आपण का नकार दिला याची अनेक कारणं आपल्याकडे आहेत, पण आपल्या नकारानं हिला आनंद व्हावा अशी काही कारणं कोणती याचा त्यानं शोध घेण्याचं ठरवलं. आपल्या नकारानं खुशी व्हावी असं आपल्यातलं कोणतं न्यूनत्व हिला दिसलं. समोर उभ्या गाडीच्या आरशात त्यानं स्वतःला न्याहाळलं, पण न्यूनत्व दिसेना. रहदारी सुरू होता सावी निघूनही गेली, पण श्रीकांतच्या मनात वादळ निर्माण करून गेली. श्रीकांत तेच वादळ शमवण्यासाठी मुंबईकडे रवाना झाला. सावीस नकार देण्यामागं त्याचं ठोस कारण तिकडेच होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.